मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कुरुम विद्यमानाने 21 जुलै रोजी स्थानिक स्मशानभूमीच्या खाली जागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। कुरुमच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम हा लोकसहभागातून घेण्यात आला। यावेळी वातावरणातील बदल लक्षात घेता जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे असून प्रत्येकाने जेथे जागा मिळते तेथे किमान एक तरी झाड लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। निसर्गातून निशुल्क उपलब्ध होणारे ऑक्सिजन माणसांना विकत घेण्याची वेळ आली। येथूनच निसर्गाचे किंबहुना वृक्षाचे महत्त्व मानवाला कळून चुकले। निरोगी शरीर आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी माणसाला शुद्ध हवा आवश्यक असून पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे। त्या वृक्षांचे संवर्धन तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुरुम ग्रामपंचायतचे सरपंच अतुल वाट यांनी केले। या प्रसंगी जवळपास वेगवेगळ्या जातीचे 100च्या वर झाडांची लागवड करण्यात आली। 1000 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतच्या वतीने सांगितले। मानवाच्या क्रूरतेमुळे वृक्षांची मोठी तोड होत आहे। यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन तापमानात वाढ होत आहे। त्यामुळे आपली सामाजिक बांधिलकी ओळखून प्रत्येकाने वृक्षारोपण कार्यक्रमात सहकार्य करण्याची भावनिक साथ सरपंच अतुल वाट यांनी उपस्थितांना घातली। तसेच गावातील व्यावसायिक दुकानदार यांना झाडे लावण्याबाबत ग्रामपंचायत मार्फत सूचित करण्याबाबत सांगितले आहे। यावेळी सरपंच अतुल वाट, भाजपाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष बाबू देशमुख, ग्रामविकास अधिकारी दीपक मुनेश्वर, भाजपा सर्कल प्रमुख संतोष शिरभाते, राहुल राठी, सुशील खंडारे, महेंद्र गुल्हाने आदीसह गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।